तिथे ठेवू? काय करतोयस तू का आलास? मी अमृताला त्या पोरीला पाठवायला सांगितलं होतं. तू काय करतोयस? नाही, मला माहिती आहे तू तिला पाठवायला सांगितलं होतंस. ऍक्च्युली मी तुला समजवण्यासाठी आलो आहे. हे बघा, तुला पण माहिती आहे आज आपल्याला जो काही आनंद मिळालाय हा फक्त सावलीमुळे मिळालाय. म्हणजे त्या कंपनी आणि आपल्यामध्ये टाय झाला होता, समान निर्णय मिळाला होता, पण सावलीच्या एका रीलमुळे आपण जिंकलो आहे. मी कुठं नाही म्हणते. नाही, तू नाही म्हणत नाहीयेस, पण तू त्याचं कौतुक पण नाही केलंच नाही. आपण दखल घ्यायला हवी. तिला गिफ्ट दिलं ना, घेतली तिच्या कामाची दखल. आणखीन काय करायला पाहिजे होतं तू सांग ना मला. अरे ती काल परवा आली आपल्या घरी आणि आपल्या घरामध्ये बिझनेस अनेक वर्ष चालू आहे, बरोबर ना? लहानपणी तुला बिझनेसचं बाळकडू कुठून मिळालं? आपल्या घरातूनच ना. मग याला अर्थच नाहीये ना. काल परवा आलेली पोरगी लगेच काहीतरी एखादी आयडिया देणार, मग ती सक्सेसफुल होणार आणि सगळं क्रेडिट ती घेऊन जाणार. काय अर्थ याला? एक गोष्ट लक्षात घे, कंपनी फक्त जाहिरातींवरच चालत नाही. कबूल आहे ना? प्रोडक्टची क्वालिटी सुद्धा लागते चांगली, जी आपली आहे, जी तू मेंटेन करतोस. मला सांग, प्रोडक्शन किंवा क्वालिटी कंट्रोल कोण करतो? तू आणि नील ना. मग मला असं वाटतं हे बक्षीस तुलाच मिळायला हवं. ती पोरगी फक्त निमित्त मात्र आहे. हे बघा, मला सगळं मान्य आहे, पण तिने केलेली सौंदर्याची व्याख्या अख्ख्या जगाने मान्य केली आहे. तू पण हे मान्य करायला हवं. मी नाही म्हणतच नाहीये. तुला ना बेसिक कॉन्सेप्टच कळत नाहीये. त्या पोरीने तिची सौंदर्याची व्याख्या सांगितली आणि ती अख्ख्या जगाने मान्य केली. ठीक आहे ना, अख्ख्या जगाने करू द्या मान्य. मी नाही करत. आय एम एन इंडिव्हिज्युअल. माझे विचार वेगळे आहेत. मी स्वतंत्र विचारांची आहे, बरोबर ना? तुला सुद्धा माहिती आहे. ह्याला काहीच अर्थ नाहीये. तू अनेक वर्ष या बिझनेसमध्ये आहेस, तुला एक्सपिरियन्स आहे. मला खरं खरं सांग, अशा दिसणाऱ्या पोरीला कोणी घेईल जाहिरातीमध्ये? सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात रे. वेळ येते ना तेव्हा कोणी उभं राहत नाही. जाहिरात जाऊ देत. मला सांग, 10 लोकांबरोबर स्टेज शेअर करू शकेल ही पोरगी? हा, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे सगळं काही मिळतं, बरोबर ना? कम ऑन सारा. सारंग सर, मगाशी तिलोत्तमा मॅडम काय म्हणत होत्या? आई? नाही, काही नाही. सांगा ना, काहीतरी सांगत होत्या तुम्हाला. नाही, खरंच काही नाही, असं जनरल गप्पा. मग मला थांबवून तुम्ही किचन मध्ये का गेलात? एवढं न कळणे एवढी वेडी नाहीये. तुला वेडं म्हणणारी व्यक्तीच वेडी असेल सावली. काही नाही, जनरल गप्पा झाल्या. तिला आनंद झालाय या सगळ्या गोष्टीचा. तो सगळ्यांनाच झालाय, पण मला खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा तिलोत्तमा मॅडम मला सोल म्हणून स्वीकारते. तुम्हाला काय वाटतं, त्यांना माझं म्हणणं पटलं असेल का? तुला वेळ द्यावा लागेल सावले. तू जेव्हा सुरुवातीला या घरात आले होतेस तेव्हा जेवढा ती विरोध करत होती तेवढा ती आज नाही करत. थोडा वेळ जाऊ दे. हळूहळू ती माणूस म्हणून तुला ओळखायला लागेल. सुरुवातीला मी पण तुझ्या जेवढं नीट वागत नव्हतो, पण आज बघ, आज किती प्रेम करतो मी तुझ्यावर. आणि मला खात्री आहे की तू नक्की आईचं मन जिंकशील. जसं मला प्रेमात पाडलंस ना, तसंच आईचं मन जिंकशील. खात्री आहे. कामाचं टायमिंग चांगलं आहे, हा टायमिंग चुकीचा आहे. काहीतरी ना सारखं तुझा मार्क खाणार. बबलू, हो, हे बघ. अहो, काय काम होतं बोल.
ते सावलीला विचारायचंय उद्या कोणतं शर्ट घालू. शर्ट कोणतं घालू म्हणजे मुलगी वगैरे बघायला येणार आहे का तुम्हाला? मुलगी एक नाही खूप येणार आहेत. लग्न वगैरे करतोस की काय? नाही, लग्न जर करायचं असेल तर सावलीसारखी बायको बघ, एकदम गोड. नाही तर माहिती आहे तुला घरात काय घड. मी सिंगलच बरं आहे. हा, बरं आता सांग ना, विषय काय होता, तू का आलायस? अरे उद्या प्रेसवाले येणार आहेत, तुमची मुलाखत आहे. अरे तुमच्यामुळे मला चमकायला तरी मिळेल. हा सांगा ना कोणतं शर्ट घालू. हा हा घाला. हा घालू नक्की. सर दादा तू पण उद्याची तयारी कर, नाही तर उद्या गडबड करशील. हा मी एक मिनिट. हा. हॅलो. सावली, मी तुला ज्या संकटाबद्दल बोललो होतो ते संकट अगदी दाराशी येऊन उभं आहे. संकट? हो पण आज खूप आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला सांगते काय काय झालं. मला माहिती आहे, मी बातम्या बघितल्या. सारंगला खूप मोठा पुरस्कार मिळालाय. खरं तर अभिनंदनासाठी मी फोन करणारच होतो, पण सहज माझ्या डोक्यात आलं म्हणून मी तुमच्या दोघांच्या पत्रिका बघितल्या आणि माझा सगळा मोडच ऑफ झाला. सावली, तुझ्या सौभाग्यावर संकट येणार आहे. अगदी चोर पावलांनी समोर उभं असेल पण दिसणार नाही. जगन्नाथजी, पण मग ह्याच्यावर काही उपाय असेल ना? एक उपाय आहे. काय? त्यासाठी तुला मला संध्याकाळी भेटावं लागेल, कारण दिवस मावळल्याशिवाय मी त्याच्यावर सध्या बोलूही शकणार नाही. त्यामुळे संध्याकाळी भेट. ठीक आहे. जगन्नाथजी, तुमच्या बघण्यात काही चूक तर झाली नाहीये ना? 10 वेळा बघितलंय मी. म्हणजे मलाही असं वाटत होतं की चुकावं माझं काहीतरी, पण नाही. संकट येणार आहे. पण नेमकं काय होणार आहे? म्हणजे त्यांच्या जीवाला काही होणार नाही ना? तसंच काहीच आहे. पण पण तू नको घाबरू, मी आहे ना, आहे ना मी. हो पण तुम्ही सांगितलं होतं ना तुम्ही काहीतरी उपाय सांगणार आहात. सांगतो सांगतो. हा धागा पूर्वीकडे तोंड करून तुझ्या हातात घे.